सुरू. करू सुरू? ताई सुरू करायचं? हो हो, सुरू करत आहे. जय श्री कृष्ण. हो, दादांनी गुरु रिक्वेस्ट पाठवली. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. भावार्थ: हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे दोन्ही पक्षाचे हित इच्छिणारा. अप्रिय, नातलग, सज्जन, पापी या सर्वांचे ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. तेथे सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा. त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवणू तयाचा. मीची विश्व ऐसा जयाचा, बोधू जाहला. मीच विश्व आहे अशी प्रतिती ज्यास आली आहे, त्याला नातलग कोण आणि कशाचा, व त्याला वैरी तरी कोण. मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी. काय परिसाची कसवटी वानिया कीजे. मग त्याच्या दृष्टीने अर्जुना, वाईट चांगले असेल काय. परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय. ते जैसी निर्वाण वर्णूची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर. ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम रंगाचे सोने करते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. जेथे विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत, तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे. म्हणून आहा चवा हाच न झकवे, येणे आकार चित्रे. असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकारांनी फसत नाही. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंध सृष्टी. परी तो एका वाचून गोठी दुजी नाही. वस्त्रावर दृष्टी टाकली असता त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे तंतूचीच रचना दिसते, तरी पण त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही. ऐसेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे. तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे. अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो, व असा ज्याचा अनुभव आहे तो समबुद्धी होय, यात अन्यथा नाही असे समज. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, व ज्याच्या संगतीने भ्रमल्यास ब्रह्मता मिळते. जयाचेनी बोले धर्मुजिये, मिठी महासिद्धी ते विये. देखे स्वर्ग सुखादी ये, खेळू जयाचा. ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठ्याला सिद्धीला उत्पन्न करते. पहा, स्वर्ग सुखाधिक ही ज्याचा खेळ आहे. स्वर्ग सुखाधिक देणे हा ज्याचा हाताचा मळ आहे. विपाय जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता.
हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो. ते राहू दे, त्याची स्तुती केलीस तर हित आहे. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण आपाची आपण वसे अखंडित. पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणी स्वात्मसुखात निमग्न असतो. ऐशिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी, सहजे अपरग्रही जो तिही लोकी तोची म्हणोनी. अशा दृष्टीने जो विचार युक्त आहे अर्जुना, तो अद्वितीय आहे, कारण तिन्ही लोकात तोच आहे, म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो ज्ञानी याचा बापू, देखणे याचे दिठीचा दीपू, जया दादिलयाचा संकल्पू विश्वरची. जो श्रीकृष्ण ज्ञानाचा वडील आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो. प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म मजिठे, ते जयाची अशा धाकुटे वेढू न पुरे. ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या 6 गुणापैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही. वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही. जयाचेनी अंगिके तेजे आओ रवी शशी चिये वणिजे, म्हणून जग हे वेशजे विणसे तया. ज्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्यापासून प्रकाशित आहे काय. हा गा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसेटाचे, गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील. म्हणून असो हे वानणे सांगो नेणे कवणाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. एके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुना पडी हे गोडी नासेल हन. पण मला असे वाटते की ऐक द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन, मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखरच नाहीशी होईल. म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाणे भोगावया. म्हणून भगवंत तसे बोलत नाही. म्हणजे भगवंताने अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही, परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला. म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देव आणि भक्त याची मने प्रेमसुख भोगण्याकरता वेगळी ठेवली. जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाची दिठीचा झणेच कळंकू, लागेल तुझी या प्रेमा. अर्थ, जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्ष सुखाकरता दीन झाले आहेत अशांच्या म्हणजेच मुमुक्षांच्या दृष्टीचा काळीमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. विपाय अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय किजेल एकले या. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरून बोलीजे, नातरी दाटूनी खेव दिजे ऐसे कवण आहे. दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले. जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते, अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचेनी हताशने,
बोला माझी मन मने आलिंगू सरले. याप्रमाणे भगवंताने आपल्याविषयीची करुणा आपल्या मनात घेऊन अन्योपदेशाच्या हातवटीने म्हणजे साधूच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे. कृष्ण सुखाचेची रूपडे वोतले गा. हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे असो वयसेची शेवटी जैसे एकाची वे वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. हे राहू द्या. ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी म्हणजेच आपल्या म्हातारपणी एखाद्या वान स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो. मोहाने भरलेली स्त्री तिचे मूळ आणि मोह अशी देवाची स्थिती झाली. तैसे जहाले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे म्हणजे वांजोट्या बाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते. पहा पा नवल कैसे चोज के उपदेशू केऊते झुंज. परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे. कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध. युद्धाचा प्रसंगी अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतानी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले. तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत नसेल तर मग ते व्यसन कसले. वेड आहे परंतु जर ते भ्रम पाडत नसले तर ते वेड कसले. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण होतो. म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे. हो का आत्मनिवेदनातळीची जे पीठिका होय सख्याची. पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. पासीची गोसावी न वर्णीचे मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहून काय न वानिजे पतिव्रता. पहा जी नवऱ्याला प्रेमाने भसते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त कराव्यास नको का. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जेते त्रिभुवनीच्या देवा एकाय तनु जाहला. त्याप्रमाणेच अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असे माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहेत. जयाची आवडीचेनी पांगे अमूर्तुही मूर्ती आवगे. पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव. काय नादाते हन बरव जिनोनी आली. तेव्हा श्रोते म्हणतात, काय आमचे भाग्य, काय बोलण्याचा रंग आहे. याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली की काय न कळे. म्हणजेच याच्या बोलण्याच्या शोभेने नादब्रह्म फिके पडले. हा हो नवल नोहे देशी
मराठी बोलीजे तरी ऐशी, वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. अहो, देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते, हे आश्चर्य नव्हे हम्म. काय? कैसे उन्मेष चांदिणे तार, आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातला निरनिराळे अभिप्राय हाच चांदण्याचा गारवा आहे, आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. झाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी, तेथ डोलू आला. ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयीचा प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. ते निवृत्तीदासे जाणीतले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यास म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. कृष्णाने त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, की शेखी उपेगा गेला पांडवासी. देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणून बहु दिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाही सोसू तयास दैवा पडेची ना. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही. हे असो असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा इथे संत चिन्हे अंगी, न ठक्ती माझ्या. श्रोते म्हणतात, हे राहू दे, लवकर चालू विषय सांग. यावर ज्ञानदेव म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संताची लक्षणे माझ्या अंगात वसत नाही. एरवी या लक्षणाची या निजसारा, मी आपाडे कीर अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. एरवी या लक्षणाच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखरच फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होईजे, काय जहाले अभ्यासीजेल सांगाल जे. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईल, आणि सांगाल तो अभ्यास करीन. न करायला काय झाले? हा हो नेणो कवणाची कहाणी, ऐको निश्लाघी असो अंतःकरणी, ऐसी जहालेपणाची शिरयाणी, कायसी देवा. अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती ऐकून मनात मी त्याची स्तुती करत आहे अशी लक्षणे ज्याच्या अंगात सिद्ध असतील त्याचे महत्व कसे असेल बरे. हे आगे म्या होईजे का, येतुले गोसावी अपुलेपणे खिजो का, तवा हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे, तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, असे का तुझे म्हणणे आहे, तर तसे करू बरे. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंद साकडे, मग जोडलिया कवणीकडे अपुरे असे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहीकडे दुष्काळ असतो, पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कुठे कमी आहे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मई होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मई होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. जो जन्म सहस्राचियासाठी इंद्राधिकाही महागू भेटी, तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलविनस आहे. इंद्राधिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्यांची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे. अर्जुनाचे प्रश्न करणे त्याला सहन होत नाही, कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे, हे अशेषही देवे अवधारिले. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णाने पूर्णपणे ऐकले. तेथ ऐसेची एक विचारिले, ज्या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले,
परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची आ. परंतु भगवंतानी तेथे असा विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य व संताचे निभरे, जे सोहंभाव मोहरे मोडोनी आला. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्म होण्याला या दिवस कमी आहे, परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहर दाट आला आहे. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता, होय विरुक्तू ऐसा अनंता भरोसा जाहला. म्हणून हे ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास उशीर लागणार नाही, अशा रीतीने हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवांची पूर्ण खात्री झाली. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. श्रीकृष्ण आपल्यापाशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते ते याला आरंभालाच फळासेल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. तेथे प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशू अजुनी. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडाला निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजेच ज्या मार्गाचे आचरण करावयास लागेल, ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. पहिलं योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, ही तेथ अनुभवाच्या पावली, धोरणू पडिला. योगांचे समुदाय सुषुम्नेच्या संकोचित मार्गाने मूर्धी आकाशाकडे सत्वर जाव्यास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. तीही आत्मबोधाचेनी उजुकारे, धाव घेतली एकसरे, ही येईर सकळ मार्ग निदसुरे सांडुनिया. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली आहे. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. नंतर महर्षी याच मार्गाने साधकांचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष महत्व पावले. हा मार्गू जे देखीजे, तै तहान भूक विसरीजे, रात्रंदिवसू नेणीजे वाटे ये. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे तेथे मोक्षाची खाणच उघडते, आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्या स्वर्ग सुखच मिळेल. निघेजे पूर्वालिया मोहरा, ही येईजे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहेत. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणच होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू. या मार्गाने ज्या मुक्कामात जायचे तो गावच आपण होतो हे कशात सांगायच पाहिजे, तुला ते सहजच कळेल. तेथ पार्थ म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा बुडतू जी मी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा करणार? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला का काढीत नाही? तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुवा. तेव्हा कृष्ण म्हणाले, असे उतावीळपणाचे भाषण कशा करता? आम्ही आपण होऊन सांगत होतो, आणखीन त्यात तू तेच विचारलेस. ताई पुढे जाऊ द्यायचं? ताई हो, हो, अजून म्हणजे 9 म्हणजे अजून 2 ते 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. ताई वाचा. बर.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीच चैलाजिनकुशोत्तरम्. अर्थ, शुद्ध अशा स्थानी अति उंच नाही, अति सखलही नाही असे दर्भावर अजिन मृगादिकांचे चर्म व त्यावर वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून तरी तरी विशेषे आता बोलिजेल परी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. जेथारू अराणुकेचे कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनी वचडे देखिलिया जे. ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटतच नाही, म्हणजे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो. जो संती वसविला ठाओ संतोषसी सावावो मना होय उत्साहो धैर्याचा. जेथे संतांनी वास्तव केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला साह्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो. अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व तो अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय. अर्जुना, ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते. स्वभावे वाटे येता जरी वर पडा झाला अवचिता तरी सकामुही परी मागोता निघो विसरे. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो. ऐसे न राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटुनी चेववी विरक्ती ते. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावसे लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेची आसीजे ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेओ. जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथे स्वस्तपणे राहावे. जे येणे माने बरवट आणि तैसेची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. आणि काही एक पहावे जे साधकी वसते ते होवावे आणि जनाचेनी पाय रवे रुळेची ना. आणखीन त्या स्थानाचे लक्षण पाहावे की ते हे की ज्या स्थानी राहिलेले साधक असावे व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने मळलेले किंवा वहिवाटलेले नसावे. जेथ अमृताचे नि पाडे मुळा ही सगट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती. जेथे अमृताच्या योग्यतेची मुळासगट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे लागतात. पाऊला पाऊला उदके वर्षा काळेही अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे तर विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात. हा आतपुही आळू माळू जाणीजे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंदू झुळके. हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात. बहुत करुणी निशब्द दाटने रिगे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही. जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर नसावेत. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारीसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. ज्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस 2-4 चक्रवाक कोणी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल.
निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणू. अर्थ, जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असते तरी त्यास आमची ना नाही. ते डिस्कनेक्ट झालं का? नाही. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठो आवा का शिवालय. परंतु अर्जुना, असे स्थान जरूर शोधून ठेवावे, त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. चालेल. दोही ताई आपण माझी आवडी. काय दादा? थांबूयात का? आपलं 10-2 झाले. म्हणजे सॉरी, हा, ठीक आहे. 2-3 श्लोक राहिले फक्त. 2-3 राहिलेत का? बरं, हा चालेल. हा घ्या हा घ्या घ्या ताई. सॉरी. हा हा, ठीक आहे. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करून एकांते बैसी जे गा. या दोहोमध्ये जे मनाला मानेल असे एक स्थान असावे, बहुत करून एकांतात बसावे. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहील जे तेथ रचावे आसन ऐसे. म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे, आपले मन तिथे स्थिर राहते की नाही ते पाहावे, आणि राहील तर तेथे आसन लावावे. वरी चोखट मृगसेवडी, माझी धुत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर, तळास सागर दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. सकोमळ सरीसे सुबुद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओजा घाली. ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले राहतील असे व्यवस्थेने घालावेत. परी सावयाची उंच होईल, तरी अंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल, आणि सखर होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष प्राप्त होतील. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे. म्हणून आसन उंच अथवा सकल होऊ देऊ नये, तर ते समांतर घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. ताई थांबूया, हो श्लोक आहे हो ना आता. हो, थांबूयात आपण इथं आता. चालेल. आसन कसं असावं खूप सुंदर सांगितलं, अगदी थांबू नये असं हो. वाटलं होतं. हम्म. हम्म. आता पता घ्यायचं ना. हो, हो, प्रसायदान बसायला. घेऊयात. हा. आता विश्वात्मके देवे, येणे वागयत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते राहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंड जे का पहिन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणेवरे ध्यान देव सुखिया झाला, येणेवरे ध्यान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. वा, ताई छान
हो. नाही काही कमी फार चूक झालं तर क्षमा. नाही नाही, अत्यंत उत्तम वाचन झालं. म्हणजे मला स्वतःला माझी माझी मनावस्था अशी होती की तुम्ही वाचत राहावं, मी फक्त ऐकत राहावं. म्हणजे मी दादा. इतकी तल्लीनता लागते. नाही, आणि खरंच. ज्ञानेश्वरी खरंच इतकी सुंदर आहे. आणि हा, तुम्ही हा सॉरी. उपक्रम सुरू केल्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरीचं काय म्हणतात, हा, आम्हाला त्यात सहभाग घेता आला आणि सुरुवात झाली. सुरुवात झाली. असंही. नाही, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला बघा, ह्याच्यामध्ये संतांची जी लक्षणं सांगितली आहेत, की म्हणजे ज्याला अ, सोनं म्हणजे रत्न असेल किंवा मातीचा ढीग असेल, हा समान हो वाटेल, अशी हो अवस्था अ, सामान्य साधकाच्या मनात येणं हे किती अवघड आहे. आणि तोच हो. प्रश्न तोच प्रश्न ज्ञानेश्वरांनी किती सुंदर पद्धतीने सांगितलं, की तोच प्रश्न अर्जुनाला देखील पडला. आणि म्हणजे मला याच्यातलं म्हणजे फार सौंदर्य जे काही जाणवलं ते मी फक्त तुम्हाला सांगतो, की दोघांच्या मनाची जी भावना अ, जी व्यक्त केलेली आहे ती अप्रतिम आहे. म्हणजे हम्म. प्रेम जे काही आहे, म्हणजे मला त्याच्यावर अभंग असा एक आठवला, न लगे मुक्ती आणि संपदा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे हे परमेश्वरा ना मला मुक्ती, कारण मुक्तीमध्ये गेलं तरी मी ब्रह्म आहे याची मला जाणीव होईल. आणि मी तो जो काही अन्योन्यचा पडदा छोटासा ठेवलेला आहे तो नाहीसा झाला तर तो तो प्रेमभाव नष्ट होईल. आणि तो प्रेमभाव मला नष्ट होऊन नकोय, कारण फार सुंदर उदाहरण दिलंय की पतिव्रतीचं तिच्या नवऱ्यावर असलेलं प्रेम, हा जो द्वैत भाव आहे त्याच्यामुळेच ती प्रेमाची अवस्था आहे. म्हणजे असं मी नेहमी म्हणतो की प्रेम अस्तित्वात असायला म्हणजे डिस्टन्स डी असं, म्हणजे फिजिक्सचा एक नियम आहे की बाबा लॉ ऑफ अट्रॅक्शन असं त्याला म्हणतात, की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं असायला हवं असेल तर मध्ये थोडंसं अंतर असावं लागतं. अंतर असेल तरच तो डी फॅक्टर असतो, म्हणजे शून्य होत नाही अट्रॅक्शन. बरोबर. म्हणजे परमेश्वर आणि मी याच्यातलं जे काही प्रेमाचा संबंध आहे, तो संबंधातला जो थोडासा दुरावा आवश्यक आहे, तो किती आवश्यक आहे असं म्हणजे श्रीकृष्णांना माहिती आहे. तरी सुद्धा तो तसा अर्जुनाच्या मनात तो तसाच राहू द्यावा. कारण तसं नाही केलं तर मनाने प्रेमाला आलिंगन मला परमेश्वराला देता येणार नाही, अर्जुनाला मला देता येणार नाही, किंवा अर्जुनाला श्रीकृष्णांना देता येणार नाही, असं सांगण्याचा भाव येतो. भावच इतका सुंदर येतो. त्याचा म्हणजे सखोल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या भावातली गोडी कळायला लागते. हे तो भाव समजून घ्या. म्हणजे म्हणून मी असं म्हणतो की प्रेम हे काही सांगून लादून कधी होत नाही ईश्वरावर. प्रेम फक्त ईश्वरावरच असू शकतं, हे मला फार पटलेली गोष्ट आहे आयुष्यात. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलाय म्हणजे पहा, की जो मला खूपच आवडला. म्हणजे वैराग्य रूपीचा बहर त्या झाडावर आलेला आहे. बरोबर. आणि वैराग्याचा भर आल्यामुळे आता मुक्तिरूपी फळं लागायला सुरुवात होणार आहेत. म्हणजे मला आंब्याचं झाड दिसलं, म्हणजे आंब्याच्या झाडावर जसा तो बहर येतो, मोहर येतो, आणि त्या मोहरामध्ये आपल्याला आता आंबे लगडणार आहे. म्हणजे